नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण वर्षभर टिकणारे उपासाचे साबुदाणा बटाट्याचे कुरकुरे कसे बनवायचे ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही बघू शकाल परफेक्ट असे आपले कुरकुरे हे तयार आहे। तर कुरकुरे बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे मी 1 वाटी रात्रभर भिजवून घेतलेला साबुदाणा घेतला आहे। अगदी मऊसूत असं आपला साबुदाणा हा भिजून घ्यायचा। त्यानंतर भिजलेले साबुदाणे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून ज्या वाटीने आपण साबुदाणे घेतले होते त्याच वाटीने बरोबर यामध्ये सर्वात प्रथम आपण 1 वाटी पाणी हे टाकून घेणार आहोत। पाणी हे घातल्यानंतर लगेचच आपण मिक्सरला याची अगदी फाईन अशी आपण याची पेस्ट करून घेणार। जेवढं शक्य आहे तेवढं अगदी बारीक आपण साबुदाणे मिक्सरला फिरवून घ्यायचे। तर अशा पद्धतीने मी मिक्सरला अगदी बारीक अशी याची पेस्ट ही तयार करून घेतली। तर अशी आपली पेस्ट ही तयार झाली। थोडंसं मिश्रण मला आणखी घट्टसर वाटतंय म्हणून यामध्ये मी त्याच वाटीने बरोबर अर्धा वाटी हे पाणी घालते। आता आपलं अगदी गार पाणी आपण यामध्ये वापरतोय, अजिबात गरम पाणी वापरून घेण्याची गरज नाही। बरोबर 1 वाटी साबुदाण्यासाठी इथे 1.5 वाटी मी पाणी घेतले। त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ देखील टाकून याला मिक्सरला बारीक व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। पाणी आणि आता आपण मीठ घातल्यानंतर पुन्हा मिक्सरला थोडंसं याला फिरून घ्या, जेणेकरून आपलं पाणी साबुदाण्यांमध्ये व्यवस्थित मिक्स होऊन तयार आहे। अगदी परफेक्ट अशी आपली पेस्ट तयार झाली साबुदाण्याची। त्यानंतर लगेच इथे उकडून घेतलेले बटाटे, साबुदाण्यांपेक्षा आपण इथे जास्ती बटाट्यांचा वापर करतोय। सम प्रमाणामध्ये देखील आपण उकडून घेतलेले बटाट्यांचा वापर केला तरी काही हरकत नाही। अशा पद्धतीने एक किसणी घ्यायची, त्या किसणीने आपण उकडून घेतलेले बटाटे व्यवस्थित अगदी बारीक असं किसून घ्यायचं, जेणेकरून आपल्या साबुदाण्यांमध्ये हे बटाटे व्यवस्थित मिक्स होतील आणि आपले एकसारखे कुरकुरे हे तयार होतात। तर मी संपूर्ण बटाटे हे किसून घेतले। तर बटाटे आपले किसून झाल्यानंतर लगेचच आता आपण यांना एकत्र शिजवून घेणार आहोत। तर मिश्रण बनवण्यासाठी साईडला गॅसवरती आपण कढई गरम करून घ्यायची। कढई गरम झाल्यानंतर लगेच जे आपण सर्वात आधी साबुदाण्याची पेस्ट तयार करून घेतलेली ती आपण यामध्ये टाकून घेणार। आता आपल्याला अजिबात एक्स्ट्राचं पाणी हे यामध्ये ॲड करायची गरज नाही। पहिलेच आपण 1.5 वाटी पाणी हे यामध्ये वापरलं आहे म्हणून आता अजिबात आपल्याला पाण्याची गरज हे भासत नाही। जर तुम्ही यामध्ये आता पाणी हे घातलं तर मिश्रण आपलं जास्ती पातळ होण्याची शक्यता राहील आणि जे कुरकुरीत ते व्यवस्थित होत नाही। संपूर्ण आता साबुदाणे शिजवून घेण्याची प्रोसेस आपण मंद गॅसवरती करून घेणार आहोत, म्हणजे साबुदाणा हा व्यवस्थित शिजेल आणि अजिबात कढईला आपलं हे मिश्रण लागणार नाही। तर मंद आचेवरती छान याच्यातलं पाणी पूर्णपणे आटेपर्यंत, म्हणजे आपला साबुदाणा हा पूर्णपणे शिजेपर्यंत आपण मंद आचेवरती हा साबुदाणा आता हे मिश्रण शिजवून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने अगदी घट्टसर आपलं मिश्रण हे तयार झालं आहे। अशा पद्धतीचं मिश्रण तयार झाल्यानंतर लगेचच आपले कुरकुरे अगदी छान असे क्रिस्पी होण्यासाठी यामध्ये मी सोडा घातला आहे। जर उपासाला खात नसाल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही। त्यानंतर उकडून घेतलेला किसून घेतलेला बटाटा देखील आपण यामध्ये टाकून या साबुदाण्यांमध्ये याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। साबुदाण्याचं आणि बटाट्याचं सम प्रमाण देखील आपण वापरलं तरी काही हरकत नाही आणि साबुदाण्यांपेक्षा जास्ती देखील आपण बटाटे वापरलं तरी काही हरकत नाही। फक्त कमी बटाट्यांचा वापर करून घेऊ नका, म्हणजे आपले जे कुरकुरे आहेत ते अगदी कडक असे ते तयार होतात। तर मी मिश्रण हे व्यवस्थित एकजीव करून घेतले। आता काय करायचं, गॅस हा लगेच बंद करायचं, यांना थोडंसं हलकंसं आपण गार हे करून घेऊ। तर मिश्रण गार होतं आहे तो लगेचच ह्या पद्धतीची एक पायपिंग बॅग घ्यायची। छान त्याला आकार येण्यासाठी इथे मी ते नोझल वापरते। जर आपल्याकडे नसेल तर डायरेक्ट आपण मिठाची प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करून ह्या पद्धतीने आपण तिला देखील वापरलं तरी काही हरकत नाही। लगेचच आपण ह्या बॅगेमध्ये हे मिश्रण हे भरून घेतो। जेवढं शक्य आहे तेवढं ह्या मिश्रण आपण ह्या बॅगेत टाकून घ्यायचं। जर गरमागरम भरलं तर आपली प्लास्टिकची पिशवी फाटून जाण्याची शक्यता असते, म्हणून हलकंसं त्याला गार करून घ्या आणि त्यानंतरच आपण याचे कुरकुरे हे करायला घेणार। व्यवस्थित मी पिशवी ही सेट करून घेतली आहे। लगेचच आता आपण यांना करायला घेऊया। तर कुरकुरे बनवण्यासाठी ह्या पद्धतीची एक मी प्लॅस्टिकचा कागद घेतला आहे, त्यावरती लगेचच आपण आता हे कुरकुरे तयार करून घेणार आहोत। प्लॅस्टिकच्या कागदाला अजिबात तेल वगैरे लावून घेण्याची गरज नाही, म्हणजे एकही थेंबाचा तेलाचा वापर न करता वर्षभर हे छान टिकतात, अजिबात वास वगैरे येत नाही आणि अगदी परफेक्ट असे आपले
कुरकुरे हे तयार होतं। आता कुरकुऱ्यांचा आकारमान लहान मोठे आपल्याला कसे हवे ते आपल्या आवडीनुसार आपण करून घेऊ शकतो किंवा वेगवेगळे आकाराचे देखील आपण यांना करून घेऊ शकतो। जर आपल्याकडे लहान मुलं असतील तर त्यांना जर आपण ABCD एक दोन अशा वेगवेगळ्या प्रकाराचे किंवा स्क्वेअर असे वेगवेगळ्या प्रकारचे आकाराचे जर बनवले तर ते अगदी आवडून खातात। तर अशा पद्धतीने मी संपूर्ण कुरकुरे हे तयार करून घेतले। आता आपण याला 2 दिवस उन्हामध्ये वाळून घेऊ। तर 2 दिवसानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान असे आपले कुरकुरे हे तयार झाले। जेवढे दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढे अगदी छान चविष्ट हे तयार होतात। जर तुम्हाला तिखट हवे असेल तर लाल तिखट किंवा लाल तिखटाच्या जागेवरती आपण हिरव्या मिरचीचा ठेचाचा देखील वापर केला किंवा तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर जिरे कोथिंबीर देखील आपण यामध्ये घातले तरी काही हरकत नाही। लगेचच आपण काय करणार आहोत यांना तळून बघणार आहोत। तर साईडला गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले। तेल हे गरम झाल्यानंतर लगेच आपण करून घेतलेले कुरकुरे घालून तुम्ही बघू शकाल दुपटीने अगदी छान असे आपले जे कुरकुरे आहेत ते तळल्यानंतर होऊ दे। अगदी परफेक्ट असे आपले उपवासाचे अगदी छान चविष्ट असे आपले कुरकुरे हे तयार झाले। आपण उपवासाच्या दिवशी याला शेंगदाण्याची तिळीच्या चटणीसोबत अगदी सहज आपण खाऊन घेऊ शकतो। जर तुम्ही इतर वेळेस खाणार असाल तर उपवासाच्या व्यतिरिक्त टोमॅटो सॉस सोबत खूप सुंदर असे हे आपले पुदिनाच्या चटणीसोबत खूप छान असे ते लागतात। नक्की तुम्ही ह्या पद्धतीने अजिबात तेलाचा वापर न करता वर्षभर टिकणारे अगदी परफेक्ट असे उपवासाचे कुरकुरे हे तयार झाले। रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा।